नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवघरामध्ये उतरंडीची स्थापना आणि थोडक्यात माहिती। उतरंड म्हणजे तरी नेमकं काय? तर पूर्वीच्या काळी धनधान्य साठवण्यासाठी कळशी सदृश मोठमोठाली भांडी वापरता यायची। त्या भांड्यांना उतरंड असे म्हणतात। कालांतराने ही उतरंड नष्ट झाली, संपुष्टात आली आणि त्या जागी त्यांची जागा डब्यांनी घेतली। आता आपल्या धनधान्य साठवण्यासाठी खोलीही नाहीये आणि उतरंडीची भांडी नाहीयेत, परंतु उतरंडी लहान स्वरूपामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्याला नक्की स्थापन करायची आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमीच धनधान्याची समृद्धी राहील। उतरंड आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत लहान स्वरूपात। उतरंड घेताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे तांबा, पितळ किंवा चांदी या 3 धातूंमध्ये आपल्याला उतरंड घ्यायचे आहेत। उतरंड तुम्ही 5 नंबरचे म्हणजे 5 भांडं तुम्ही उतरंडीची लावू शकता किंवा 7 भांडी तुम्ही उतरंडीची लावू शकता। तुम्हाला जर जोडी स्थापन करायची असेल उतरंडीची तर तुम्ही 5-5 भांड्यांच्या 2 जोड्या स्थापन करू शकता किंवा 7-7 भांड्याच्या 2 जोड्या स्थापन करू शकता। मी या ठिकाणी एकच घेतलेला आहे। आणि ही जी उतरंड आहे तीची भांडी स्वच्छ धुवून घ्यायची। आपल्याला लागणारे हळद, कुंकू, अक्षता, फुलं तसेच धूप आणि दिवा तुपाचा। तसेच मी इथे घेतलेले 5 धान्य। धान्य घेताना लक्षात घ्यायचं आपल्याला अखंड स्वरूपातली धान्य घ्यायची आहेत, आपल्याला अर्धवट स्वरूपातल्या डाळी घ्यायच्या नाहीयेत। जे धान्य अखंड आहे ते आपल्याला इथे भरण्यासाठी घ्यायचं आहे। हे आहेत 5 माझी उतरंडीची भांडी। मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे। याच्यात आतमध्ये ओलावा नाहीये, कारण की जर ओलावा आतमध्ये असेल तर ते आतील ठेवलेलं धान्य हे खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो भांडं स्वच्छ धुवून सुकवूनच आपल्याला घ्यायचं आहे। आता मी इथे उतरंडमध्ये धान्य इथे भरून घेत आहे। प्रथमतः मी घेतलेले आहे तांदूळ। सर्वात खाली जे मोठं उतरंडचं भांडं आहे त्याच्यात मी तांदूळ भरून घेते। उतरंड भरताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे अर्ध भरलेलं उतरंड आपल्याला वापरायचं नाही, आपल्याला उतरंड हे काठोकाठ भरायचं आहे। यामुळे याचा संकेत आहे की आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध राहील आणि आपल्याला धनधान्याची कधी कमतरता जाणवणार नाही। तर मी अशा पद्धतीने सगळी उतरंड इथे भरून घेते। आता मूग मी याच्यामध्ये भरते। आपल्याला मूग अख्खे घ्यायचे आहेत, मूग डाळ घ्यायची नाही। कुठल्याही पद्धतीचं अर्धधान्य म्हणजे जे डाळी आहेत ते आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला अखंड धान्य इथे घ्यायचं आहे भरायला। तर अशा पद्धतीमध्ये आपण आता इथे भरून घेत आहोत सगळे उतरंड। बरं, उतरंडचं कुठल्या दिवशी आपल्याला पूजा करायची तर अमावास्या टाळून आपण कुठल्याही दिवशी उतरंडीची पूजा करायला घेऊ शकतो। तुम्ही सोमवार घेतला तरी चालेल, गुरुवार घेतला तरी चालेल, शुक्रवारी पूजा केली तरी चालेल। फक्त पूजा करताना सूर्य मावळल्यानंतर ही पूजा करायची नाही आणि सूर्य उगवायच्या आधी पूजा आपल्याला करायची नाहीये। तर इथे आहे उतरंड, तुम्ही बघू शकता उतरंडीची कशा पद्धतीत मांडणी इथे आपल्याला करायची आहे। आणि मी आता उतरंडीची स्थापना इथे माझ्या देवघरामध्ये मी केलेली आहे आणि धनधान्य समृद्धी आपल्या घरात नेहमीच नांदावी अशी मी इथे प्रार्थना करत आहे। तुम्हीही करा।